पुरस्कारती व निमंत्रित कवी यांचे सुद्धा स्वागत करतो। मित्रांनो, बुद्ध जयंती उत्सव हा साहित्यामध्ये आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत असतो। आणि विशेष म्हणजे आता नुकतंच एका मित्राने मला म्हटलं की 1 तारखेला बुद्ध जयंती उत्सव हा झालेला आहे, तुम्ही 10 तारखेला घेत आहात। परंतु खरं म्हणजे हे संपूर्ण जग हे बुद्धमय आहे। केवळ 1 तारखेवर आपण अवलंबून न राहता प्रत्येक दिवस आपल्यासाठी बुद्ध जयंती उत्सव हा असणारच आहे। आणि खरं तर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्रात जर कधी बघितलं तर प्रमुख पाहुणे अध्यक्ष म्हणून गेलो, फुले, शाहू, आंबेडकर या विचारवंतांवरती संमेलन आयोजित केले गेले। त्यावेळेस कुठेतरी एक विचार मनात आला की चला साहित्यामध्ये आपण बुद्ध पेरूया। तेव्हापासून आज 4थं वर्ष आहे। सर्वप्रथम जेव्हा आंबेडकर संशोधन केंद्राला माझा बुद्ध जयंती हा साहित्यामध्ये प्रथम कार्यक्रम झाला, त्यावेळेस महाराष्ट्रातून इतका मोठा प्रतिसाद आला की 91 पुरस्कारार्थींना पुरस्कार प्रदान केला गेला। आणि निमंत्रित कवी जे आहेत त्यावेळेस जवळपास निमंत्रित कवी 85 आलेले होते। आमचं सर्वप्रथम एक थीम होती, प्रबुद्ध हो मानवा संघर्षातून उत्कर्षाकडे। आज माझं नाव संघर्ष आहे आणि बुद्धांनी म्हटलेलं आहे आपल्याला की अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा। आणि संपूर्ण जगामध्ये दुःख आहे, परंतु त्या दुःखामध्ये आपल्याला सुख मानून पुढे निघावं लागते, हे खरं जीवन आहे। त्यानंतर दुसरा कार्यक्रम आमचा MGM विद्यापीठला झाला। त्यामध्ये चलो बुद्ध की ओर हे थीम देऊन मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम सुद्धा आमचा साजरा झाला। मागच्या वर्षी ह्याच हॉलला आमचा एक कार्यक्रम सुद्धा झाला बुद्ध जयंतीचा, हा 4था कार्यक्रम आहे। खरं म्हणजे तर मी इथं संभाजीनगरला जेव्हा आलो 2005 ला अमरावती विद्यापीठला, मी 3 वर्ष ऑल सब्जेक्ट गोल्ड मेडलिस्ट होतो। चंद्रमती बंती एका विहारामध्ये आल्या असता बंतीजींनी मला औरंगाबादची इथं ऑफर दिली की चल बाबा तिथं शिक्षण वगैरे कर। त्यावेळेस 10 दिवस बंतीजींनी मला कुटीवर ठेवलं आणि त्यांच्या या पावन हस्ते आज हे मी कार्य करू शकलो। खरं म्हणजे तर बंतीजींनी जेव्हा मी बंतीजींना सांगितलं की आपल्याला बुद्ध जयंती उत्सव साजरा करायचा आहे, तेव्हा बंतीजींनी मला एक शब्द दिला की चला आपण संयुक्त विद्यमान्य कार्यक्रम घेऊया। संयुक्त विद्यमानाच्या अंतर्गत भावना सोसायटी, विश्वसत्य फाउंडेशन, वैशाली खंदारे मॅडम आमची चर्चा झाली आणि हा कार्यक्रम नियोजित करण्याचं आमचं ठरलं। परंतु मित्रांनो, आज मित्र यासाठी म्हणत आहे की मला आवडेल प्रत्येकाचा मित्र बनायला, माझ्या आईचा मित्र बनायला, माझ्या बहिणींचा, माझ्या मित्रांसोबत जे आपण एक गोष्ट कुठलीही शेअर करू शकतो। खरं तर एक अंतिम सत्य जे आहे हे कधीच म्हणजे सत्य लपलेलं नाही आहे। 26 मार्चला मी आपल्याला एक उदाहरण म्हणजे एक गोष्ट शेअर करू इच्छितो की 26 मार्चला माझे मोठे बंधू